नमस्कार. जसं आकाशात ध्रुवतारा असतो ना, जो आपलं स्थान कधीच बदलत नाही आणि सगळ्यांना दिशा दाखवतो, अगदी तसंच भारतीय विज्ञानाच्या आकाशात एक नाव नेहमीच आढळ राहिलं आहे. ते नाव म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या भन्नाट प्रवासाबद्दल. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी हा प्रश्न पडतोच, नाही का? ही पृथ्वी, हे चंद्र, सूर्य, हे तारे, हे सगळं आलं कुठून, कसं तयार झालं? खरं तर याच एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात डॉक्टर नारळीकरांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वैज्ञानिक संघर्ष दडलेला आहे. तर आज आपण डॉक्टर नारळीकरांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडणार आहोत. त्यांच्या लहानपणापासून ते थेट केम्ब्रिजमधल्या यशापर्यंत. मग त्यांनी विश्वनिर्मितीच्या सिद्धांताला कसं आव्हान दिलं, भारतात एक जागतिक दर्जाची संस्था कशी उभारली आणि शेवटी ते लोकांचे शास्त्रज्ञ कसे बनले, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या लहानपणापासून. बघूया बनारसमधल्या एका विद्वान घरात त्यांची जडणघडण कशी झाली. डॉक्टर नारळीकरांचा जन्म जरी कोल्हापुरात झाला असला तरी त्यांचं बालपण गेलं बनारसमध्ये. त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्रोफेसर होते आणि आई संस्कृतच्या विदुषी होत्या. म्हणजे बघा, घरातच ज्ञानाचं आणि अभ्यासाचं वातावरण होतं. ही एक खूपच मजेशीर गोष्ट आहे त्यांच्या लहानपणची. त्यांचे मामा, जे स्वतः एक गणितज्ञ होते, ते रोज घरी अभ्यासाच्या खोलीतल्या फळ्यावर गणिताचं एक नवीन अवघड गणित लिहायचे आणि त्यावर खास लिहून ठेवायचे, जयंतसाठी आव्हान. आणि लहानगे जयंतसुद्धा काही कमी नव्हते. ते आव्हान स्वीकारायचे आणि ते गणित सोडवल्याशिवाय शांत बसायचे नाहीत. याच रोजच्या आव्हानांनी त्यांच्यातला गणितज्ञ घडवला. आता वळूया त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याकडे. त्यांचा प्रवास आता भारतातून थेट केम्ब्रिज विद्यापीठाच्या प्रतिष्ठित वर्गात पोचला होता. केम्ब्रिजमधला त्यांचा प्रवास तर अक्षरशः थक्क करणारा होता. 1957 मध्ये मानाची टाटा स्कॉलरशिप मिळवून ते तिथे गेले आणि 1960 साली त्यांनी गणितातली जगातली एक सगळ्यात कठीण परीक्षा ट्रायपॉस नुसती पास नाही केली, तर रँगलर ही सर्वोच्च पदवी मिळवली. आणि इथेच त्यांची भेट झाली त्यांचे गुरु आणि महान खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्याशी, ज्यांच्यासोबत त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि 1963 मध्ये आपली PhD पूर्ण केली. आता आपण येतोय त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर. इथे त्यांनी अशा काही थिअरीज मांडल्या ज्यांनी त्यावेळच्या वैज्ञानिक विचारांना थेट आव्हान दिलं. सोप्या भाषेत सांगायचं तर विश्व कसं बनलं याबद्दल तेव्हा 2 मोठ्या थिअरीज होत्या. एक होती बिग बँग थिअरी, जी सांगते की विश्वाची सुरुवात एका प्रचंड मोठ्या स्फोटातून झाली. आणि दुसरी होती स्टेडी स्टेट थिअरी, जिचं म्हणणं होतं की विश्व नेहमीपासून आहे, त्याला सुरुवातच नाही आणि त्यात सतत नवनवीन पदार्थ तयार होत राहतात. डॉक्टर नारळीकर या दुसऱ्या म्हणजे स्टेडी स्टेट थिअरीचे खंदे समर्थक होते. आपले गुरु फ्रेड हॉयल यांच्यासोबत मिळून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा एक नवीन सिद्धांत मांडला. आणि हे सगळं त्यांनी केलं तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 26 वर्ष. या हॉयल नारळीकर सिद्धांतानुसार विश्वाला सुरुवातच नाहीये, ते नेहमीपासून आहे आणि त्यात सतत नवीन पदार्थ तयार होत राहतात आणि याच नवनिर्मितीमुळे गुरुत्वाकर्षण शक्ती तयार होते. ही एक कमालीची क्रांतिकारी कल्पना होती. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा सिद्धांत किती महत्त्वाचा होता? तर तो इतका महत्त्वाचा मानला गेला की त्याची तुलना थेट आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताशी केली गेली. विचार करा, एका तरुण भारतीय शास्त्रज्ञासाठी ही किती मोठी गोष्ट होती. या सिद्धांताने तर जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला. इंग्लंड आणि अमेरिकेतल्या पेपर्समध्ये त्यांच्या नावाची हेडलाईन झाली. प्रसिद्ध BBCने त्यांच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आणि भारत सरकारनेही त्यांचा सन्मान केला. या एका सिद्धांताने त्यांना थेट आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांच्या रांगेत नेऊन बसवलं. 1972 साली डॉक्टर नारळीकर भारतात परत आले. पण त्यांची कहाणी इथेच संपत नाही. उलट एका नव्या अध्यायाची सुरुवात होते. तो म्हणजे भारतात शून्यातून एक जागतिक दर्जाची संस्था उभारण्याचा अध्याय. 1989 साली त्यांनी पुण्यामध्ये इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या आयुका या संस्थेची स्थापना केली. भारतातल्या विद्यापीठांना खगोलशास्त्रात जागतिक दर्जाचं संशोधन करता यावं हे त्यांचं स्वप्न होतं. आज आयुका काय आहे हे वेगळं सांगायला नको, जगभरातले नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ इथे येतात. पण नारळीकरांची दूरदृष्टी बघा, त्यांनी संस्थेच्या आवारात
गॅलिलिओ, न्यूटन, आइन्स्टाईन यांच्यासोबतच आपल्या प्राचीन भारतीय गणितज्ञ आर्यभट्टांचाही पुतळा उभारला. त्यांनी पाश्चिमात्य आणि भारतीय विज्ञान परंपरेचा किती सुंदर मेळ घातला. आणि आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या एका अशा पैलूकडे वळतोय जो त्यांना फक्त एक शास्त्रज्ञ नाही तर लोकांचा शास्त्रज्ञ बनवतो. तो म्हणजे विज्ञान सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची आवड. डॉक्टर नारळीकरांचं हेच तर वैशिष्ट्य होतं. एकीकडे ते विश्वाच्या निर्मितीसारख्या क्लिष्ट विषयांवर संशोधन करायचे आणि दुसरीकडे तेच विज्ञान गोष्टींच्या रूपात सोप्या भाषेत सामान्य लोकांसाठी लिहायचे. हे खूप कमी लोकांना जमतं. आणि त्यांच्या याच कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली 1996 साली. त्यांना युनेस्कोकडून मानाचा कलिंग पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो जे विज्ञानाचा प्रसार करण्यात माहीर असतात. या पुरस्कारामुळे जगातील महान विज्ञान प्रसारकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. पण खरं सांगायचं तर कुठल्याही पुरस्कारापेक्षा ही गोष्ट त्यांचं मोठेपण दाखवते. ते लहान मुलांना सांगायचे की विज्ञानाबद्दल काहीही प्रश्न असतील तर मला पोस्टकार्डवर लिहून पाठवा. आणि विचार करा, एवढा मोठा शास्त्रज्ञ तो लहान मुलांच्या प्रत्येक पोस्टकार्डला स्वतः उत्तर द्यायचा, तेही स्वतःच्या सहीने. अर्थातच भारत सरकारनेही त्यांच्या या महान कार्याचा गौरव केला. त्यांना देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण आणि नंतर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. तर बघा, आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच पुन्हा आलो आहोत. ध्रुवतारा जसा तो आकाशात स्थिर राहून दिशा दाखवतो, तसंच डॉक्टर नारळीकर हे भारतीय विज्ञानातील एक अढळ मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहेत. शेवटी एवढंच म्हणेन, त्यांची पुस्तकं, विशेषतः त्यांचं आत्मचरित्र 4 नगरातले माझे विश्व नक्की वाचा. आणि कोण जाणे, पुढचा ध्रुवतारा आपल्यातूनच कोणीतरी असेल.